नमस्कार, कसे आहात सगळेजण? तर तुमचे माझ्या संध्यास लाईफ ऑल इन वन या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि आशा करते की तुम्ही सगळे खुश, आनंदी आणि आरोग्यदायी असाल। तर तुम्हाला माझ्या या चॅनलवरती अनेक प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतील। तर प्लीज तुम्हाला जर आवडत असतील तरच लाईक करा आणि याच्यामध्ये काय सुधारणा जरी करायची असेल तरी प्लीज कमेंट करून सांगा। तर मी आज माझ्या त्या सखींना सांगू इच्छिते की आपण वर्षानुवर्ष जो हट्ट धरून बसलेला असतो किंवा समोरच्याकडून जी अपेक्षा ठेवलेली असते की आपण आज एवढं राबतो, आज आपण ह्यांच्यासाठी एवढं स्वतःला झिजवून घेतो, तर आज नाही उद्या ती व्यक्ती सुधारेल किंवा परिस्थिती बदलेल, तर मुळात हीच आपली अपेक्षा चुकीची असते। कारण की समोरच्याला आपल्याशी काही देणं घेणं नसतं, तो फक्त त्याची गरज भागवून घेत असतो। त्याच्यामुळे सगळी परिस्थिती ओळखून एकच करावं लागतं की स्वतःला बदलावं लागतं। स्वतःमध्ये जो बदल होईल तोच खरा जीवनाचा मार्ग आहे आपल्या। बाकी काही नसतं, कोण कुणाचं नसतं, सगळे स्वार्थी असतात। का तर की आपल्याला सांगितलं जातं की आणि दरवेळी ते सांगितलं जातं की जाऊ दे, तुझा नवरा चांगला आहे ना, तर बाकीच्या गोष्टी निग्लेक्ट कर, किंवा मग नवरा चांगला नसेल तर बाकीच्या गोष्टी चांगल्या आहेत, सगळी सुख तुझ्या पायात लोळून घेतात, मग तुला अजून काय पाहिजे, हे असं सांगितलं जातं। आणि ज्या स्त्रीकडे हे दोन्हीही नसेल तिने काय करायचं? बघा, ज्यांना असा अनुभव आहे त्यांनाच माहिती असतं की जिच्याकडे हे दोन्हीही नसेल, दोन्हींचीही साथ नसेल, तिने काय करायचं। शेवटी मग हे सगळं त्यागून तिला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागतं आणि ते करताना किती संघर्ष येतो, किती स्ट्रगल करावं लागतं हे तिलाच माहिती, जिने हे सगळं सोसलंय, बरोबर की नाही? तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा मी अजून याच्यावरती काय तुम्हाला सांगावं जर असं वाटत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा। तर हा व्हिडिओ कोणाला हर्ट करण्याबद्दल मी बनवला नव्हता, एक माझे अनुभव होते ते मी तुमच्याशी शेअर केले। तर काही चुकलं असेल तर माफ करा। धन्यवाद।